रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं देवका गाव आकाराने लहान असलं तरी त्याच्या भोवती अनेक विचित्र कथा फिरत असत. नारळाच्या बागा, सुपारीची झाडं, लाल मातीचे रस्ते आणि रात्री कानात घुमणारा समुद्राचा आवाज. गावात पहिल्यांदाच येणाऱ्या माणसाला हे सगळं स्वर्गासारखं वाटायचं. मुंबईच्या गोंगाटापासून काही दिवस दूर राहण्यासाठी अमोल आणि त्याची पत्नी प्रिया देवका गावात आले होते. दुपारची वेळ होती. एसटी थांब्यावर उतरल्यानंतर त्यांनी गावातील एका माणसाच्या मदतीने राहण्यासाठी एक जुनं पण नीटनेटकं कौलारू घर भाड्याने घेतलं. घर पाहताच प्रियाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. वा, अगदी आपण शोधत होतो तसंच आहे, अमोल हसला. 4 दिवस तरी मुंबई विसरूया. घराभोवती शांतता होती. फक्त समुद्रावरून येणारा वारा नारळाची झाडं हलवत होता. सामान आत नेत असताना प्रियाची नजर समोर गेली. रस्त्याच्या पलीकडे एक प्रचंड जुनं घर उभं होतं. ते घर गावातील इतर घरांपेक्षा पुन्हा वेगळं दिसत होतं. 2 मजली, काळपट भिंती, तुटलेल्या खिडक्या, गंजलेलं लोखंडी फाटक आणि अंगणभर वाढलेलं गवत. ते घर अनेक वर्षापासून ओसाड असल्याचं पहिल्याच नजरेत जाणवत होतं. अमोल, त्या घरात कोणी राहतं का? अमोलने समोर पाहिलं. नाही बहुतेक. तेवढ्यात घरमालकाने त्यांच्या बोलण्याकडे पाहिलं. क्षणभर त्यांचा चेहरा बदलला. त्या घराबद्दल विचारू नका. का? प्रियाने विचारलं. माणूस काही क्षण शांत राहिला. रिकामा आहे घर ते, एवढंच बोलून तो निघून गेला. संध्याकाळ होताच गावात वेगळीच शांतता पसरली होती. आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं. दूर समुद्रावर विजा चमकत होत्या. रात्री जेवण झाल्यावर अमोल आणि प्रिया गच्चीवर बसले होते. समोरचं ओसाळ घर अंतरात आणखी भेसूर दिसत होतं. मला वाटतं त्या घरात काहीतरी विचित्र आहे, प्रिया हळू आवाजात म्हणाली. हॉरर पिक्चर कमी बघ जरा, अमोल हसत म्हणाला. दोघे झोपायला गेले. रात्री अंदाजे 2 वाजले असतील. अचानक प्रियाचे डोळे उघडले. तिला काहीतरी ऐकू आलं होतं. ती कान देऊन ऐकू लागली. सुरुवातीला फक्त वाऱ्याचा आवाज, मग एक मंद आवाज, जणू एखादं लहान बाळ रडत होतं. ती झटकन उठून बसली. आवाज पुन्हा आला, यावेळी स्पष्ट, एखाद्या नवजात बाळाच्या रडण्यासारखा. अमोल, तिने नवऱ्याला हलवलं. अमोल जागा झाला. काय झालं? ऐक जरा. दोघे शांत बसले. काही सेकंद काहीच ऐकू आलं नाही. मग अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज पुन्हा घुमला. अमोलच्याही अंगावर काटा आला. हा आवाज कुठून येतोय? प्रिया घाबरून म्हणाली. दोघे खिडकीजवळ गेले. बाहेर पूर्ण अंधार होता. समोरचं ओसाळ घर काळ्या सावलीसारखं उभं होतं. आवाज पुन्हा आला. यावेळी नक्की दिशा समजली. तो आवाज समोरच्या घरातूनच येत होता. दोघे खिडकीतून एकटक त्या घराकडे पाहत राहिले आणि तेवढ्यात दुसऱ्या मजल्यावरील एका बंद खिडकीत अचानक पिवळसर प्रकाश दिसला. फक्त 2 सेकंद. त्या प्रकाशासमोर एखादी स्त्री उभी असल्यासारखी सावली दिसली. तिच्या हातात जणू एखादं बाळ होतं आणि पुढच्याच क्षणी प्रकाश गायब झाला. पुन्हा अंधार. पण यावेळी खिडकीत काहीच नव्हतं. फक्त समुद्राचा आवाज आणि अमोल प्रियाच्या छातीत वाढलेली धडधड. त्या रात्रीनंतर अमोल आणि प्रियाला पुन्हा झोप लागली नाही. समोरचं घर अंधारात गप्प उभं होतं. जणू काहीच घडलं नव्हतं. पहाटेच्या सुमारास दोघांच्या डोळ्याला डोळा लागला. सकाळी उठल्यावर प्रियाने पहिल्यांदा प्रश्न विचारला. काल रात्रीचे पाहिलं ते खरंच होतं ना? अमोल काही क्षण शांत राहिला, कारण त्यालाही तेच वाटत होतं. जर फक्त प्रियाने पाहिलं असतं तर तो स्वप्न म्हणाला असता, पण प्रकाश आणि ती सावली त्यानेही पाहिली होती. आज गावात चौकशी करू. नाश्ता करून दोघे गावात फिरायला निघाले. देवका गाव फार मोठं नव्हतं. समुद्र किनाऱ्याजवळ काही घरं, एक छोटंसं मंदिर, 2 किराणा दुकानं आणि मासेमारी करणाऱ्यांची वस्ती. गावातील लोक साधे वाटत होते, पण समोरच्या घराचा विषय काढला की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीचं होत होतं. एका वृद्ध मच्छीमाराला अमोलने विचारलं, काका, आमच्या घरासमोरचं घर कोणाचं आहे? वृद्धाच्या हातातील चहाचा कप थबकला. कुठलं घर? ते मोठं 2 मजली. क्षणभर वृद्धाने अमोलकडे पाहिलं,
मग नजर चुकावली. मला माहीत नाही, आणि तो तिथून उठून निघून गेला. अमोलला ते विचित्र वाटलं. दिवसभरात त्याने आणखी 3-4 जणांना विचारलं, पण प्रत्येकाची प्रतिक्रिया सारखीच होती. कोणी उत्तर देत नव्हतं. कोणी विषय बदलत होतं, तर कोणी सरळ निघून जात होतं. संध्याकाळी समुद्रकिनारी बसले असताना प्रियाने हळू आवाजात विचारलं, सगळे एवढे घाबरतात का त्या घराला? अमोलकडे उत्तर नव्हतं. त्या रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. कोकणातील पावसाची ती खास रात्र होती. आकाशात ढग, झाडांच्या सावल्या आणि समुद्रावरून येणारा ओलसर वारा. रात्री 11:30 वाजता अचानक वीज गेली. संपूर्ण गाव अंधारात बुडालं. घरात फक्त मेणबत्तीचा पिवळा प्रकाश होता. अमोल मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता. तेवढ्यात ठकठक झाली. घराच्या बाहेर कुठेतरी आवाज झाला. प्रिया दचकली. ऐकलंस? अमोल उठला. आवाज पुन्हा आला. ठकठक, जणू कुणीतरी लाकडावर हळूहळू टकटक करत होतं. दोघे खिडकीजवळ गेले. बाहेर अंधार, रस्त्यावर कोणीच नव्हतं. मात्र समोरच्या घराच्या अंगणात काहीतरी दिसलं. पावसात भिजलेली एक आकृती, एक स्त्री. ती घराकडे पाठ करून उभी होती. तिचे लांब केस पूर्ण ओले झाले होते. ती हलत नव्हती, फक्त उभी होती. प्रियाच्या अंगावर काटा आला. अमोल, ती कोण आहे? अमोल काही बोलला नाही, कारण त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं होतं. त्या स्त्रीच्या पायाजवळ काहीतरी होतं, लहानसं, पांढरं. क्षणभर त्याला वाटलं एखादा कापड असेल, पण पुढच्या विजेच्या चमक्यात त्याला ते स्पष्ट दिसलं. तो एक छोटासा पाळणा होता, जुना, लाकडी, आणि तो स्वतःहून हलत होता. त्यातूनच तो टकटक आवाज येत होता. प्रियाचा श्वास अडकला. हे काय आहे? तेवढ्यात ती स्त्री हळूहळू वळू लागली. दोघांचे डोळे तिच्यावर खिळले, पण ती पुन्हा वळण्याआधीच आकाशात प्रचंड वीज चमकली आणि त्याच क्षणी घरातील मेणबत्ती विझली. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. प्रिया किंचाळली. अमोलने लगेच मोबाईलचा टॉर्च लावला. पुन्हा खिडकीबाहेर प्रकाश टाकला. अंगण रिकामं होतं. ना ती स्त्री, ना तो पाळणा, काहीच नाही. जणू तिथे कधीच कोणी नव्हतं. दोघे अजूनही खिडकीत उभे होते. तेवढ्यात प्रियाने थरथरत्या हाताने अमोलच्या खांद्याला पकडलं. अमोल, काय? बाहेर बघू नकोस का पण? तिचा आवाज अक्षरशः कुजबुजत होता. खिडकीच्या काचेत बघ. अमोलने हळूहळू नजर काचेवर नेली आणि त्याच्या शरीरातील रक्त गोठलं, कारण खिडकीच्या काचेतील प्रतिबिंबात त्यांच्या मागे खोलीच्या एका कोपऱ्यात एक स्त्री उभी होती. तिच्या हातात एक बाळ होतं, पण दोघांनी मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. खोली रिकामी होती. भिंती, टेबल, खुर्ची आणि कोपऱ्यात ठेवलेली जुनी पेटी, याशिवाय तिथे काहीच नव्हतं. पण काही क्षणांपूर्वी खिडकीच्या काचेतील प्रतिबिंबात त्यांनी स्पष्ट पाहिलं होतं, एक स्त्री आणि तिच्या हातात बाळ. प्रियाचा चेहरा फिकट पडला होता. अमोल, आपण उद्याच इथून जाऊया. पहिल्यांदाच अमोलकडे उत्तर नव्हतं, कारण आता तो स्वतःही घाबरला होता. त्या रात्री त्यांनी खोलीतील सर्व दिवे चालू ठेवले, पण पहाटेपर्यंत दोघांनाही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल एकटाच गावात निघाला. त्याच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता, समोरच्या घरात नेमकं काय घडलं होतं? गावाच्या टोकाला समुद्र किनाऱ्याजवळ एक छोटंसं चहाचं दुकान होतं. तिथे रोज बसणारा एक म्हातारा त्याच्या नजरेत भरला. वय 70च्या आसपास, सुरकुतलेला चेहरा, पांढरे केस आणि डोळ्यात विचित्र भीती. अमोल त्याच्याजवळ जाऊन बसला. काका, एक गोष्ट विचारू का? म्हाताऱ्याने मान हलवली. समोरचं घर, हे शब्द ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचं रक्तच उतरलं. काही क्षण तो समुद्राकडे पाहत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, तुम्ही तिथं राहता? हो. म्हातारा शांत झाला. जणू पुढचं बोलायचं की नाही याचा तो विचार करत होता. मग वेळ कमी आहे? अमोल गोंधळला. म्हणजे? तुम्हाला रात्री बाळ रडल्याचा आवाज ऐकू येतो का? अमोलच्या अंगावर काटा आला. त्याने काही उत्तर दिलं नाही. म्हाताऱ्याला उत्तराची गरजही नव्हती. त्याला सगळं समजलं होतं. ती परत आली आहे, त्याने स्वतःशीच पुटपुटलं. त्या संध्याकाळी पाऊस नव्हता. आकाश निरभ्र होतं. गावात नेहमीप्रमाणे वर्दळ होती, पण सूर्य मावळताच सगळं बदललं. लोक घाईघाईने घरात जाऊ लागले. रस्ते रिकामे होऊ लागले. जणू अंधार पडण्याआधी सगळ्यांना कुठेतरी पोहोचायचं होतं. अमोल गच्चीत उभा राहून हे सगळं पाहत होता.
आणि तेव्हाच त्याला काहीतरी दिसलं. समोरच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एक खिडकी हळूहळू उघडत होती. करकर आवाज करत. आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. त्या घरात कोणी राहत नव्हतं. मग खिडकी कोणी उघडली? अमोल एकटक पाहत राहिला. खिडकी पूर्ण उघडली, पण आत अंधार होता, पूर्ण काळोख. अचानक त्या अंधारात दोन लहान चमकणारे ठिपके दिसले. सुरुवातीला त्याला वाटलं एखाद्या मांजराचे डोळे असतील, पण पुढच्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं ते डोळे खूप वर होते, एखाद्या प्रौढ माणसाच्या उंचीवर, आणि ते सरळ त्याच्याकडे पाहत होते. अमोलची छाती धडधडू लागली. त्याने नजर हटवली. पुन्हा पाहिलं. खिडकी रिकामी होती. रात्र झाली. प्रिया झोपण्याचा प्रयत्न करत होती. अमोल मात्र जागाच होता. अंदाजे 2 वाजले असतील. अचानक घराच्या मागच्या बाजूने कुजबुजण्याचा आवाज आला. एका स्त्रीचा आवाज, खूप मंद, जणू कोणीतरी अंगाई गीत म्हणत होतं. अमोल उठला. आवाज पुन्हा आला. तो मोबाईलचा टॉर्च घेऊन मागच्या अंगणात गेला. तिथे कोणीच नव्हतं. फक्त एक जुनी विहीर होती आणि तिच्या भोवती वाढलेलं गवत. पण आवाज अजूनही येत होता. आता तो विहिरीतून येत होता. अमोल हळूहळू विहिरीजवळ गेला. टॉर्चचा प्रकाश आत टाकला. काळं पाणी आणि अंधार, काहीच दिसत नव्हतं. मग अचानक त्याच्या मोबाईलचा प्रकाश पाण्यावर पडला आणि त्याला पाण्यात एक चेहरा दिसला. एका स्त्रीचा, फिकट, निस्तेज, पूर्ण ओला. तिचे डोळे उघडे होते आणि ती थेट वर अमोलकडे पाहत होती. अमोल भीतीने मागे सरकला. पण तेवढ्यात विहिरीच्या आतून एक बाळ रडू लागलं आणि त्याच क्षणी कुणाचा तरी थंड हात त्याच्या खांद्यावर येऊन ठेवला. अमोलच्या खांद्यावर पडलेल्या त्या थंड हाताने त्याच्या संपूर्ण शरीरात शिरशिरी उठली. त्याचा श्वास अडकला. हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की जणू छाती फाडून बाहेर येईल. हळूहळू त्याने मान वळवली आणि पुढच्याच क्षणी त्याच्या तोंडून सुटकेचा निश्वास निघाला. प्रिया, तू आहेस? प्रिया त्याच्या मागे उभी होती. तिच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्ट दिसत होती. तू इथे काय करतोयस? ती म्हणाली. अमोलने पुन्हा विहिरीत टॉर्च टाकला, पण आता तिथे काहीच नव्हतं. ना स्त्रीचा चेहरा, ना बाळ रडल्याचा आवाज, फक्त काळं पाणी. जणू काही क्षणांपूर्वी घडलेलं सगळं त्याच्या मनाचा खेळ होता. पण तो मनाचा खेळ नव्हता, कारण प्रियानेही तो रडण्याचा आवाज ऐकला होता. सकाळी अमोल सरळ त्या म्हाताऱ्याला भेटायला गेला. तो समुद्र किनाऱ्यावरच बसला होता. अमोलने काल रात्रीची संपूर्ण घटना सांगितली. म्हातारा बराच वेळ शांत राहिला. मग त्याने एक खोल श्वास घेतला. वेळ आली आहे बहुतेक. कशाची? तुम्हाला सत्य कळायची. म्हाताऱ्याचं नाव गणूकाका होतं. देवका गावात जन्मलेला आणि आयुष्यभर तिथेच राहिलेला. गावातील अनेक रहस्यांचा तो जिवंत साक्षीदार होता. गणूकाकांनी समुद्राकडे पाहत बोलायला सुरुवात केली. आजपासून जवळजवळ 30 वर्षापूर्वी त्या घरात सावंत कुटुंब राहत होतं. गावातील सगळ्यात श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब. अमोल शांतपणे ऐकत होता. त्यांचा मुलगा माधव सावंत आणि त्याची बायको जानकी. जानकी खूप सुंदर आणि मनाने चांगली होती. संपूर्ण गाव तिचा आदर करायचं. गणूकाका काही क्षण थांबले. मग एक दिवस तिने मुलाला जन्म दिला आणि त्याच रात्री जानकी आणि तिचं बाळ दोघंही गायब झाले. अमोल दचकला. गायब? हो. संपूर्ण गावाने शोध घेतला. समुद्र किनारा, जंगल, डोंगर, सगळीकडे, पण दोघांचाही मागसूम सापडला नाही. अमोलच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मग लोक म्हणतात तिचा मृत्यू झाला. गणूकाका हळूच हसले, पण ते विचित्र हसू होतं, कारण 3 दिवसांनी ती सापडली. कुठे? समोरच्या घराच्या वरच्या खोलीत. अमोलचा घसा कोरडा पडला. मृत? हो. पण काय काका? तिच्याजवळ बाळ नव्हतं. समुद्राच्या लाटा खळकांवर आदळत होत्या. काही क्षण दोघांत शांतता पसरली. मग गणूकाका पुन्हा बोलले. सगळ्यात भयानक गोष्ट माहिती आहे का? काय काका? सांगा ना. ती खोली आतून बंद होती. अमोलच्या अंगावर काटा आला. म्हणजे कोणी आत जाऊ शकलं नाही. आणि जेव्हा दार तोडलं तेव्हा जानकी जमिनीवर पडलेली होती, पण तिचे डोळे उघडे होते. जणू ती मृत्यूपूर्वी काहीतरी भयंकर पाहून घाबरली होती. त्या संध्याकाळी अमोल घरी परतला. त्याचं डोकं प्रश्नांनी भरलं होतं. जानकी कोण होती? तिचं बाळ कुठे गेलं?
आणि ती आजही का भटकत होती? रात्र झाली. अमोल आणि प्रिया जेवत बसले होते. तेवढ्यात घराच्या दारावर कुणीतरी टकटक केलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. गावात त्यांना फारसं कोणी ओळखत नव्हतं. या वेळेला कोण आलं असेल? अमोल उठला, दाराजवळ गेला. हळूहळू कडी उघडली. दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त उंबरठ्यावर एक वस्तू ठेवलेली होती. जुनं फिकट झालेली लाल रंगाचं बाळाचं झब्बल. ते पूर्ण ओलं होतं. जणू कोणीतरी आता समुद्रातून काढून आणलं होतं. आणि त्या झबल्यावर चिखलाने एक शब्द लिहिलेला होता, शोध. अमोलचे हात थरथरू लागले, कारण त्याच क्षणी समोरच्या ओसाळ घराच्या दुसऱ्या मजल्यावर एक खिडकी हळूहळू उघडली आणि त्या खिडकीतून एका स्त्रीचा चेहरा दिसू लागला. त्या रात्री अमोल काही क्षण जागेवरच गटून उभा राहिला. समोरच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीत दिसणारा तो चेहरा स्पष्ट नव्हता, पण एक गोष्ट मात्र निश्चित होती. तो चेहरा मानवी नव्हता. वाऱ्याने खिडकीचा पडदा हलत होता आणि त्या पडद्यामागे उभ्या असलेल्या आकृतीचे डोळे काळोखातही चमकत होते. पुढच्याच क्षणी खिडकी पुन्हा बंद झाली. धाळकन आवाज संपूर्ण परिसरात घुमला. दुसऱ्या दिवशी अमोलने एक निर्णय घेतला. आता समोरच्या घरात जाऊन पाहायचंच. प्रिया त्याला विरोध करत होती, पण अमोलचं मन आता स्वस्थ बसणारं नव्हतं. दुपारच्या वेळी तो घराजवळ गेला. गंजलेलं फाटक ढकलताच कर्कश आवाज झाला. जणू अनेक वर्षांनी ते उघडलं जात होतं. आत अंगणात उंच गवत वाढलं होतं. मध्यभागी एक कोरडी विहीर आणि घराभोवती विचित्र शांतता. इतकी शांतता की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटत होता. अमोल घराच्या मुख्य दरवाजाजवळ गेला. दार अर्धवट उघडच होतं. त्याने हलकंच ढकललं. धुळीचा वास त्याच्या नाकात भरला. आत पूर्ण अंधार होता. घराच्या भिंतीवर जुन्या फोटोंच्या चौकटी लटकत होत्या, काही फुटलेल्या, काही धुळीने झाकलेल्या. एक फोटो मात्र अजूनही स्पष्ट दिसत होता. त्यात एक तरुण स्त्री हसत उभी होती. तिच्या हातात नवजात बाळ होतं. फोटोच्या खाली नाव लिहिलं होतं, जानकी माधव सावंत. अमोलच्या अंगावर काटा आला. तो घराच्या आत पुढे गेला. जुन्या लाकडी जिन्यावरून वर चढू लागला. प्रत्येक पायरी किरकिरत होती. वरच्या मजल्यावर पोहोचताच त्याला एक बंद खोली दिसली. तीच खोली जिथे जानकीचा मृतदेह सापडला होता. दारावर अजूनही जुनं कुलूप लटकत होतं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुलूप तुटलेलं होतं. जणू अलीकडेच कुणीतरी ते उघडलं होतं. अमोलने दार उघडलं. खोलीत प्रवेश करताच त्याच्या पायाखाली काहीतरी खळखळलं. त्याने खाली पाहिलं. जुनी वही, पूर्ण धुळीने माखलेली. त्याने ती उचलली. पहिलं पान उघडलं. वर लिहिलं होतं, जानकीची डायरी. अमोलचा श्वास वेगाने चालू लागला. त्याने पाने चाळायला सुरुवात केली. सुरुवातीची पाने सामान्य होती, घर, कुटुंब, मुलाच्या जन्माची वाट पाहणं. पण शेवटच्या काही पानांवर अक्षरं विस्कटलेली होती. जणू ती लिहिताना जानकी खूप घाबरली होती. मला वाटतं कोणीतरी माझ्या बाळावर लक्ष ठेवून आहे. रात्री खिडकीबाहेर कोणीतरी उभं असतं. मी माधवला सांगितलं, पण तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही. काल रात्री तो पुन्हा आवाज ऐकू आला विहिरीजवळ. तो मला म्हणाला. इथपर्यंत अक्षरं स्पष्ट होती, पण पुढची ओळ पाहून अमोलच्या अंगावर सरकन काटा आला, कारण ती ओळ जणू घाईघाईत लिहिलेली होती. जर ही डायरी कुणाला सापडली तर लक्षात ठेवा, माझं बाळ जिवंत आहे. अमोलच्या हातातून डायरी जवळजवळ पडलीच. जिवंत आहे? पण कसं शक्य होतं? 30 वर्ष झाली होती. तेवढ्यात खाली कुठेतरी दार आपटल्याचा आवाज झाला. अमोल दचकला. तो खिडकीजवळ गेला. खाली अंगणात कोणीच नव्हतं, पण त्याची नजर विहिरीकडे गेली आणि त्याचं रक्त घोटलं, कारण विहिरीच्या कडेला एक लहान मुलगा उभा होता. साधारण 4-5 वर्षाचा. ओले कपडे, अणवाणी पाय, आणि तो सरळ वर अमोलकडे पाहत होता. अमोलने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं. मुलगा तिथेच होता. मग हळूहळू त्याने हात वर केला आणि घराच्या मागच्या जंगलाकडे बोट दाखवलं. क्षणभरानंतर तो हवेत विरघळल्यासारखा गायब झाला. अमोल धावत खाली उतरला. तो थेट अंगणात पोहोचला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त विहिरीजवळ चिखलात काही पावलांचे ठसे दिसत होते, लहान मुलाचे. ते ठसे सरळ जंगलाच्या दिशेने गेले होते आणि त्यांच्या शेवटी चिखलात बोटाने लिहिलेला एक शब्द दिसत होता, सत्य. अमोल त्या शब्दाकडे पाहत उभा होता. तेवढ्यात त्याच्या मागून एका स्त्रीचा आवाज आला, अतिशय मंद, अतिशय दुःखी.
माझं बाळ शोधून आण. अमोलने मागे वळून पाहिलं आणि यावेळी त्याला जानकी स्पष्ट दिसली. अमोलच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. त्याच्यासमोर अगदी काही फुटांवर ती उभी होती. पांढरी फिकट साडी, ओले केस, चेहऱ्यावर दुःखाची खोल छाया. पण आतापर्यंतच्या भूतांच्या कथांसारखा तिचा चेहरा भयानक नव्हता. तो वेदनांनी भरलेला होता. आईच्या वेदनांनी. तिचे डोळे अमोलकडे रोखलेले होते आणि त्यातून सतत अश्रू वाहत होते. माझं बाळ शोधून आण. अमोल काही बोलू शकत नव्हता. त्याच्या घशातून शब्दाचं बाहेर पडत नव्हते. मग जानकीने हळूहळू जंगलाच्या दिशेने हात दाखवला आणि पुढच्याच क्षणी ती धोक्यासारखी विरून गेली. त्या रात्री अमोलने प्रियाला सगळं सांगितलं. प्रिया काही वेळ शांत बसून राहिली. मग म्हणाली, मला वाटतं ती आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. पण काय? तिचं बाळ. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे गणू काकांकडे गेले. अमोलने डायरी दाखवली. जानकीच्या डायरीतील शेवटची ओळ वाचून गणू काकांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. हे शक्य नाही, ते पुटपुटले. काय? गणू काका काही क्षण गप्प राहिले. मग त्यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. त्या काळी गावात एक अफवा होती. कसली? जानकीचं बाळ मेलं नव्हतं. अमोल आणि प्रिया एकदम दचकले. म्हणजे? लोक म्हणायचे त्या रात्री कुणीतरी ते बाळ पळवून नेलं होतं. समुद्राकडून येणारा वारा अचानक थंड झाला. गणू काका पुढे बोलू लागले. पण ती गोष्ट कुणी उघडपणे बोलत नव्हतं. कारण ज्याच्यावर संशय होता तो गावातील सर्वात प्रभावशाली माणूस होता. अमोलचा श्वास वेगाने चालू झाला. कोण काका? माधव सावंत. अमोल आणि प्रिया स्तब्ध झाले. जानकीचा नवरा? हो. गणू काका पुढे झुकले. त्याकाळी सावंत कुटुंबावर मोठं संकट आलं होतं. कर्ज, जमिनीचे वाद आणि वारसाचा प्रश्न. पण त्याचा या सगळ्याशी काय संबंध? अमोलने विचारलं. गणू काकांनी आजूबाजूला पाहिलं. जणू कोणी ऐकत तर नाही ना. मग ते म्हणाले, कारण लोक म्हणायचे ते बाळ माधवचं नव्हतं. क्षणभर अमोलचा श्वास थांबला. काय? हो, अशी चर्चा होती. खरी की खोटी माहीत नाही. पण त्यानंतरच सगळं घडलं. त्या रात्री अमोलच्या मनात शेकडो प्रश्न होते. तो झोपू शकत नव्हता. रात्री जवळजवळ 3 वाजले होते. बाहेर समुद्रावर वादळ सुरू होतं. अचानक घराच्या मागच्या बाजूने कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. अमोल खिडकीपाशी गेला आणि त्याच्या अंगावर सरकन काटा आला. कारण समोरच्या ओसाळ घराच्या अंगणात 10-12 कुत्रे गोल करून उभे होते. ते सगळे एकाच दिशेला पाहत होते, घराच्या मागच्या जंगलाकडे. अचानक सगळी कुत्री शेपूट पायात घालून पडून गेली आणि जंगलातून एक दिवा दिसू लागला, जुन्या कंदिलाचा. तो कंदील हळूहळू पुढे येत होता. पण तो धरलेलं कोण आहे हे दिसत नव्हतं. कारण कंदिलामागे फक्त काळोख होता. अमोल खिडकीतून पाहत राहिला. कंदील जंगलातून बाहेर आला, विहिरीजवळ थांबला. मग हळूहळू खाली उतरू लागला. अमोलच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण तो कंदील विहिरीच्या आत जात होता. जणू कुणीतरी तो घेऊन खाली उतरलं होतं. तेवढ्या त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. नेटवर्क नसताना रात्री 3 वाजता अनोळखी नंबरवरून. मेसेजमध्ये फक्त एकच ओळ होती, विहिरीखाली जे पुरलं आहे ते शोध. आणि त्या मेसेजच्या शेवटी लिहिलं होतं, जानकी. अमोलच्या हातातून मोबाईल खाली पडला. कारण त्याच क्षणी विहिरीतून एका लहान मुलाच्या किंकाळीचा आवाज संपूर्ण देवका गावात घुमला. त्या रात्री विहिरीतून आलेली किंकाळी ऐकून अमोल आणि प्रिया दोघेही जागेवरच गोठले. ती साधी किंकाळी नव्हती. ती एका लहान मुलाच्या असह्य वेदनेतून बाहेर पडलेली किंकाळी होती. क्षणभर संपूर्ण देवका गाव शांत झालं. समुद्राच्या लाटांचाही आवाज जणू थांबला होता. अमोलने मोबाईल उचलला. स्क्रीनवरचा मेसेज अजूनही तसाच होता. त्याच्या अंगावर काटा आला. पहाट होताच अमोल, प्रिया आणि गणू काका समोरच्या घरात पोहोचले. गणू काकांनी गावातील आणखी 2 माणसांना बोलावलं. सगळे मिळून त्या जुन्या विहिरीजवळ उभे राहिले. विहीर अनेक वर्षापासून कोरडी होती. खाली फक्त चिखल आणि सुकलेला गाळ दिसत होता. दोऱ्या बांधून 2 माणसं खाली उतरले. सुरुवातीला काही सापडलं नाही. पण काही वेळाने खाली असलेल्या एका माणसाने वर ओरडून सांगितलं, इथे काहीतरी आहे. सगळ्यांचे चेहरे फिके पडले.
चिखल बाजूला केला गेला आणि हळूहळू एक लाकडी पेटी बाहेर आली. ती पूर्ण कुजलेली होती. वर्षानुवर्ष ओलाव्यात राहिल्यामुळे तिचं लाकूड काळं पडलं होतं. अमोलचा श्वास अडकला. पेटी उघडण्यात आली. आज जे होतं ते पाहून सगळे स्तब्ध झाले. पेटीत काही जुने कपडे होते. एका बाळाचं लाल चप्पल, एक चांदीचा ताईत आणि काही कागदपत्र. कनू काकांनी थरथरत्या हातांनी कागद उघडले. पहिल्याच कागदावर माधव सावंतची सही होती. त्यात लिहिलं होतं की माधवने स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि संपत्तीच्या वादासाठी एक भयंकर कट रचला होता. त्याला वाटत होतं की जानकीचं बाळ त्याचं नाही. राग आणि संशयाने आंधळा झालेला माधव एका रात्री बाळाला घरातून घेऊन गेला. जानकीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांत झटापट झाली. पण पुढे जे घडलं ते आणखी भयानक होतं. त्या झटापटीत बाळ माधवच्या हातातून निसटलं आणि विहिरीत पडून मृत्यू झाला. माधव घाबरला. सत्य बाहेर आलं तर सगळं संपेल याची त्याला भीती वाटली. म्हणून त्याने बाळाचा मृत्यू लपवला. पुरावे पेटीत बंद केले आणि विहिरीच्या तळाशी पुरून टाकले. पण जानकीला सत्य समजलं. तिने संपूर्ण घटना गावासमोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच तिचाही मृत्यू झाला. अमोलने कागद पुन्हा वाचला. शेवटची ओळ पाहून त्याच्या अंगावर काटा आला. ती माधवची कबुली होती. माझ्या पापामुळे माझं मूल गेलं. जानकी मला कधीच माफ करणार नाही. त्या क्षणी अचानक समुद्रावरून जोराचा वारा आला. आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं. विहिरीभोवती झाडं वेड्यासारखी हलू लागली आणि तेव्हाच सगळ्यांना एक आवाज ऐकू आला, बाळाच्या रडण्याचा. सगळे घाबरून आजूबाजूला पाहू लागले. विहिरीच्या कडेला एक स्त्री उभी होती. जानकी. यावेळी तिचा चेहरा भयानक नव्हता. तो शांत होता, अश्रूंनी भरलेला. तिच्या हातात एक लहान मुलगा उभा होता. तोच मुलगा जो अमोलला अनेकदा दिसला होता. जानकीने अमोलकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. जणू ती म्हणत होती, धन्यवाद आमची मदत करण्यासाठी. मग तिने मुलाचा हात धरला. दोघे हळूहळू समुद्राच्या दिशेने चालू लागले. काही अंतर गेल्यावर त्यांची आकृती धुक्यात विरघळू लागली आणि पुढच्या क्षणी ते दोघे कायमचे अदृश्य झाले. त्या दिवसानंतर देवका गावात पुन्हा कधीच बाळ रडल्याचा आवाज ऐकू आला नाही. समोरच्या घराच्या खिडक्यांमध्ये पुन्हा प्रकाश दिसला नाही आणि विहिरीजवळ कुणालाही ती स्त्री दिसली नाही.